नागपूरसह विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे। नागपूरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। सखल भागात पाणीच पाणी परिस्थिती सुद्धा आहे। तर मनीषनगर अंडरपास मध्ये देखील पाणी साचण्यास सुरुवात झालेली। आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आज नागपूरसह पूर्व विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा जे आहे ते हवामान विभागाने दिलेला आहे। मी सध्याला आता नागपूरच्या मनीषनगर अंडरपास ब्रिज मध्ये आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठं पाण्याचं थर या ठिकाणी साचलेलं आहे। तरी देखील काही वाहनं जे आहेत ते पाण्यामधून रस्ता काढून या ठिकाणी जे आहे ते जाताना दिसतंय। या ठिकाणी आपण पाहाल तर एका गाडीचं बोनेट जे आहे ते या ठिकाणी याच पावसामुळे जे आहे ते मोडलं गेले, तरी सुद्धा अनेक वाहनधारक जे आहे ते आपला जीव मुठीत धरून या पाण्याच्या प्रवाहामधून जे आहे ते रस्ता काढून या ठिकाणी जाताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। अनेक शाळेच्या गाड्या देखील विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी या रस्त्यावरून आता थोड्या वेळापूर्वी गेल्या आणि आता बघू शकतो की कशा पद्धतीने दुचाकी स्वारांना जे आहे ते अडचणीचा सामना या पाण्यातून जे आहे ते बाहेर निघताना करावं लागतंय। अनेक दुचाकी देखील आतमध्येच बंद पडताय, तर दुचाकी लोटून जे आहे ते या ठिकाणी बाहेर नागरिक पडतानाचे दृश्य सध्याला आपण नागपूरमध्ये पाहतोय। तर अनेक वाहनधारक जे आहे ते हा पाण्याचा प्रवाह पाहून या ठिकाणाहून परतताना जे आहे ते दिसत आहे। आपण एकूणच जर पाहायला गेलं तर नागपूर जिल्ह्यासह विदर्भामध्ये जे आहे ते 23 जुलै ते 26 जुलै पर्यंत हवामान विभागाने जे आहे ते मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। काल सकाळी काही प्रमाणामध्ये पाऊस नागपूरमध्ये पडला, सखल भागात पाणी साचलं गेलं, मात्र रात्रीपासूनच नागपूर दमदार नागपूरमध्ये रात्रभरापासून हजेरी लावल्यामुळे आज नागपूरच्या सखल भागात अशाच पद्धतीने पाणी साचलं गेलं आहे। सध्याला नागपूरचे जे मनीषनगरचा अंडरपास ब्रिज आहे यामध्ये देखील पाणी साचलं आहे आणि त्या पाण्याच्या मधून जे आहे ते आता वाहनांना आपला रस्ता काढावा लागत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।